नमस्कार शेतकरी बंधू, तुळजा ॲग्रो समाधा मुंडे यूट्यूब चॅनल प्रथम भेट दिलं तुमचा आभार मानतो. मी आज तैवान पिंक या प्लॉटवर आलेलो आहे आणि या प्लॉटवरचे आपले हार्वेस्टिंग पण चालू आहे, फंप पण लावायला चालू आहे आणि काही नवीन सेटिंग पण चालू आहे व्हायला तयार. तर याच्यामध्ये साईजसाठी थोडंसं फळामध्ये काय केलं पाहिजे आणि एक लेवल एका काडीला किती माल राहायला पाहिजे. आता तुम्ही ही जे काडी बघताय खालपासून, ही जी मेन काडी आहे, तर ह्या काडीपासून खाली घे मोबाईल, ही मेन काडी आहे. मग ह्या मेन काडीपासून असंच आपण इकडं त्याला ब्रांचेस किती तयार झालेत बघा. ह्या 1 2 पुन्हा इकडं खाली इकडं ही तिसरी 3 ब्रांचेस झाले, त्याच्यापासून पुन्हा ही झाड असे फांदे तयार झाले. तर ह्या फांदीला तुम्ही जे साईडच्या ब्रांचेस बघता, ह्या साईडच्या ब्रांचेस किती आहेत पहा. आणि प्रत्येक ब्रांचेसला फळ चालूच आहे. इथं फळ आहे, ह्या फांदीला फळ आहे, ह्या फांदीला फळ आहे, असं आहे. तर एका फांदीचं आपण घेतलं तर 1 2 3 4 5 इथं जवळ घ्या, 6 7 8 9 10 11 फांद्या आहेत. 11 फांदीला आपण 2 फळं धरायची, 2 2 11 2 22 फळ. एवढ्या एकाच फांदीला 22 फळ आहे. तर अशा प्रत्येक फांदीला तुम्हाला फळं दिसणार आहे. तर ह्या 22 फळामध्ये फळाची साईज कशी राहिली पाहिजे ह्याचं फक्त तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर ही जे ही फळं आहे ते ह्या कांडीला फक्त 2च, ही पूर्ण कांडीला 2 फळ राहिले पाहिजेत फक्त. तर ह्या 2साठी ही वरची जी 2 फळं आले ते काढून टाकायचे. आता ह्याच्यामध्ये जर घेतलं तरी इथं पाहू शकता बघा, इथं तुम्ही इथं किती फळं चाललेत बघा. आता ही एकच फांदी आहे, एका फांदीला इथं 1 2 3 4 5 6 फळं आलेत. पण ही जे साईडचे कान आहेत, तर हे आपण ह्याला काही कान समजू, म्हणजे साईडचे वेस्टेज जाणार आहे. तर हे आपण काढून टाकायचे साईडचे. हे साईडचे काढल्यानंतर त्याला पाहिजे त्याची साईज येते. हे वरचे जे आहे ते वरचे जरी आपण काढले तरी ते आपल्याला लवकर साईज घेणार आहे. तर अशा पद्धतीने साईज घ्यायची आपण. इथले पण 2 आपण सांगितलं तसं काढू शकता तुम्ही. आणि हे फळ तुम्हाला साईजमध्ये राहणार आहे. आता तुम्हाला मी इथं एक दाखवतो की इथं एक आहे तुम्हाला जवळच, ह्या झाडाला पण पाहू शकता कसं केलं ते. तर ह्या झाडामध्ये तुम्हाला एक जवळचं एक उदाहरण जर बघायचं झालं तर साईजमध्ये बारीक मोठं फळ कसं राहतं आणि कसं नाही. आता इथं बघितलं तरी आपल्याला इथं साईज फळाची सापडत नाही. या 2ला साईज चांगली राहणार आहे आणि ही बाकीची साईज राहणार. तर ही बाकीची आपण काढली पाहिजेत. तर अशा पद्धतीनं फळ काढल्यानंतर तुम्हाला पाहिजे त्याची साईज राहते. आणि याला आणखीन माल घेण्यासाठी आपण इथं शेंडा स्टॉपिंग करायचा. शेंडा स्टॉपिंग केल्यानंतर जागेवर स्टॉप राहतं हे आणि नवीन फांद्या फुटल्यानंतर आणखीन उत्पन्न चालू होतं आहे. अशा पद्धतीनं हे फळाचे तैवान पिंकमध्ये वारंवार आपण उत्पन्न घेऊन आता ह्या रेटच्या कालावधीमध्ये ह्याचा आपण पूर्ण लाभ घेतला पाहिजे. अधिक माहितीसाठी संपर्क श्री तुळजा हायटेक नर्सरी बार्शीकर सांगोला, प्रोप्रायटर समाधान मुंडे, शिक्षण BSc ॲग्री MBA, नंबर 820 822 1007 या नंबरवर संपर्क करू शकता. धन्यवाद.